नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? तर आजचा ब्लॉग आहे आपल्या अद्वैतच्या शाळेचा फर्स्ट डेचा ब्लॉग. हा मी खूप टाकायला लेट झालेला आहे. शाळा ॲक्चुअली 11 जूनलाच उघडलेली आहे. तर मी सकाळी मॉर्निंगचे 2 आपले लेक्चर्स घेऊन आले क्लासेस मी पहाटे जाते ते. आल्यानंतर आज थोडंसं मी लवकर आले होते अदूसाठी. तर त्याची फर्स्ट डे असल्यामुळे मग त्याला मी उठवलं. आता सुट्टी झाली होती खूप मोठी 2 महिन्याची. त्यामुळं खूप लेटपर्यंत झोपायची सवय झाली होती. त्याने उठायला थोडासा त्रास दिला. हो, मी त्याला थोडं खालीच झोपवते कारण बेडवर वगैरे झोपवलं आणि मी सकाळी क्लासला निघून गेले, की तो खाली पडतो एका साईडने. त्याच्यामुळं मग आम्ही त्याच्यासोबत खाली झोपतो आणि ॲक्चुअली आम्हालाही पाठीचं थोडंसं बॅक पेनचा इश्यू असल्यामुळे मग खाली झोपणंच जरा जास्त आम्ही प्रेफर करतो. तर त्याला मी उठवलं. उठल्यानंतर तो पुन्हा मांडीवर येऊन झोपला. तो काय उठायला रेडी नव्हता. तर मी त्याला कसंबसं रेडी केलं आणि उठवलं. म्हटलं, की "चल बाबा, आता शाळेचा फर्स्ट डे, मी तुला छान टिफिन करते, तुला छान नाश्ता करते. तुला काय खायचंय मला सांग." असं त्याच्या विनवण्या करत त्याला मी उठवलं. मग तो म्हटला, की "मला ऑमलेट खायचंय." मी म्हटलं, "ठीक आहे, मी बनवते. तू आपलं ब्रश वगैरे करून ये." मग तो गेला ब्रश करण्यासाठी. आता मागच्या वर्षी तसा मस्तपैकी मी काढला होता कारण तो त्यावेळेस फर्स्टच टाईम शाळेत जात होता. आता हे त्याचं सेकंड इयर असल्यामुळे एवढं काही मी सगळाच व्हिडिओ काढत नाही बसले. त्याने त्याचं ब्रश वगैरे केलं. त्यानंतरनं तो फ्रेश झाला आणि मग तो माझ्याकडे आला. आता त्याला ऑमलेट खायचं होतं, पण मला त्याला देवपूजा वगैरे सगळं करायचं असल्यामुळे म्हटलं ऑमलेट बनवून ठेवते. अगोदर देवपूजा कर अंघोळ करून आणि त्यानंतरच मी तुला खायला देईल. तर त्याच्यासाठी मी अगोदर काय केलं, एक ऑमलेट बनवून साईडला ठेवून दिलं होतं. ऑमलेट बनवण्याच्या अगोदर मी काही चपात्या बनवून घेतल्या त्याच्यापुरत्या. टिफिन बनवला त्याचा. त्यानंतर इथे खाण्यासाठी त्याला मी घरी चपाती बनवली. मग ऑमलेट बनवलं. त्यानंतरनं मग मी भाजीच्या तयारीला लागले. आता त्याला बघा मी नाश्त्यामध्ये काय-काय दिलं होतं त्या दिवशी चपाती, बदाम, त्यानंतरनं मस्तपैकी ऑमलेट आणि सोयाबीनच्या पापड्या. ह्या सोयाबीनच्या हेल्दी पापड्या आहेत, तळलेल्या नाहीयेत, त्या रोस्ट केलेल्या आहेत. त्याच्यामुळं मग त्या काही ऑइली वगैरे नाहीयेत, तर त्या खाण्यासाठी छान असतात. तो म्हटला, "मला भेंडी न्यायची आई." तर मग मी त्याच्यासाठी भेंडी पण बनवायला घेतली, की चला आज फर्स्ट डे तर त्याला नाराज नको करायला. सो त्याच्यासाठी त्याच्या आवडीची मी भेंडी पण बनवली. आता पहिल्या वर्षी त्याने मला शाळेला त्रास दिलेला होता. तो जात नव्हता किंवा 2 दिवस जायचा, तिसऱ्या दिवशी सुट्टी मागायचा. तर मला वाटत होतं ह्याही वर्षी तो असं करेल का? पण नाही. ह्या वर्षी तो खूप शांततेत गेला. नाहीतर तो घरून निघतानाच नाही करायचा. पण ह्यावेळेस आम्हाला जी भीती होती, हा शाळेत जातोय, नाही जातोय. 2 महिन्याची सुट्टी झाली होती. आजी-बाबांकडे 1-1.5 महिना राहून आला होता. त्यानंतर आम्ही पुन्हा गावी गेलो होतो सासरी. तिकडे पण राहिलेलो आम्ही बरेच दिवस. त्यामुळं मग हा शाळेत जातोय की नाही हे मला टेन्शन. तर मी पटकन टिफिन रेडी केला. चपाती बनवली त्याच्यासाठी. त्यानंतरनं भेंडी बनवली. छान असे स्टीलचे टिफिन घेऊन आले होते मी त्याच्यासाठी. त्यात ते भरलं. चपाती, त्यानंतरनं भाजी, त्यानंतर थोड्याशा पापड्या दिल्या त्याला. कॅरेट पण कापून दिलं होतं मी एका टिफिनमध्ये त्याला. पाण्याची बॉटल भरली. टिफिन बॅग रेडी केली. त्यानंतरनं शाळेकडून जे स्टफ आलं होतं, तर आज तर काही बुक वगैरे द्यायच्या नव्हत्या त्याला. सगळ्याला मी मस्त कव्हर वगैरे लावलं होतं. स्टिकर्स लावले होते. पण मग ते आज काही द्यायचं नसल्यामुळे मग मी फक्त टिफिन बॅग रेडी केली आणि थोडीशी आपली बॅग. कारण काय ना, फर्स्ट डे तर शाळेमध्येच जरासं असं फन ॲक्टिव्हिटी वगैरेच होणार होतं जास्त करून, तर काही अभ्यास वगैरे नव्हता. पण थोडंफार त्याचं जे कंपास बॉक्स वगैरे आहे ते मी ठेवलं. हे बघा, हे मी रात्रीच तयारी करून गेलते. कारण मला माहिती होतं सकाळी येऊन एवढं मॅनेज मला होणार नाहीये. तर हे सगळं प्रेस वगैरे करून ठेवलं होतं. त्याचे कपडे ठेवले होते मी काढून. त्याची अंघोळ झाल्यानंतर त्याला पुसलं वगैरे, ड्राय केलं. त्यानंतरनं कपडे घातले. त्याला पटकन आवरलं मी. आता त्याचं आवरून झाल्यानंतर त्याला मी देवपूजा वगैरे करायला सांगितली छान पद्धतीने आणि अर्थातच त्याला दिव्याचं आकर्षण असल्यामुळे तिथे आम्हाला फार प्रिकॉशन घ्यावे लागले होते. मला जोपर्यंत मी त्याचं आवरते तोपर्यंत मला टेन्शन होतं, की हा कुठल्या क्षणी म्हणतोय, की मला मम्मी जायचं नाहीये स्कूलला. पण टचवूड तसं काही झालं नाही. तो तसा म्हटला नाही. तो खूप हॅपी होता आणि त्या दिवसापासून तर आजचा दिवस आजपर्यंत तो एकदाही म्हटला नाही, की मला स्कूलला जायचं नाहीये आणि त्या दिवशी स्कूलमधून आल्यानंतर त्याची रिएक्शन फार भारी होती, की मला स्कूलला खूप आवडली, खूप एक्साइटिंग होती, मी फार मजा केली वगैरे, वगैरे. त्यामुळं मग आता यावर्षी मला काही टेन्शन नाही. नाहीतर दरवर्षी मी क्लासवरून यायचं, पटकन त्याचं सगळं टिफिन करायचं आणि त्याला सोडायला जाताना मग त्याने जायचं, नाही जायचं, रडारड करायची. तर मी फार म्हणजे मला माझी चिड व्हायची त्या गोष्टीमध्ये. तर आता मी त्याला तो रेडी झालाय स्वतःहून स्कूलला जायला हेच माझ्यासाठी खूप आहे बघा. किती हसत गेला एकदम. मस्तपैकी त्याने सगळी साखर वगैरे अगोदरच खाऊन घेतलेली आहे, पूजा व्हायच्या अगोदर. त्यानंतरनं मी त्याला ओवाळलं त्या दिवशी, की चला बाबा आज याचा फर्स्ट डे आहे. याला पटकन ओवाळून घेऊया आता छान पद्धतीने. त्यानंतरनं मग त्याने देवबाप्पाचं दर्शन घेतलं, माझं घेतलं, त्याच्या वडिलांचं दर्शन घेतलं. त्यानंतर पटापट त्याने नाश्ता केला
आणि त्यानंतरनं तो शाळेसाठी निघाला. आता मागच्या वर्षीचं असं होतं, की नाश्ता तो असं बघायचा, की कसं लेट होईल, ब्रश करायला मी किती जास्त वेळ घालेल, कपडे घालायला मी किती वेळ घालेल, अंघोळीला मी किती वेळ घालेल किंवा मग मी कसा लेट करेल जेणेकरून शाळेला लेट होईल. पण मे बी मुळातच जे म्हणतात ना, की एक वय ठरवून दिलेलं असतं शाळेसाठी 5 वर्षाच्या पुढे. ॲक्चुअली खरं त्याच वयात मुलांना शाळेत घालायला पाहिजे आणि तेव्हाच मुलांना काय म्हणतो ना आपण, की ते समज येते. 3, 2, 2.5 हे जे वय वर्ष आहे, की याच्यामुळं मुलं मुलं खूप लहान असतात. ॲक्चुअली त्यांनाही आपण काही दोष देऊ शकत नाही. एवढ्या लहान वयात ते उठणं, सकाळी जाणं. आता तो जसा 5चा झालाय आणि 1 मेला आणि लगेच नेक्स्ट मंथपासून तो स्कूलला जायला सुरुवात झाली. म्हणजे फक्त तो 5 वर्षांचा कंप्लीट आहे. पण इतकी त्याच्यात समज आली ना, की त्याच्याकडे पाहून मलाच आश्चर्य वाटतं, की तो हा इतका समजूतदार कसा झालाय? म्हणजे जे शाळेसाठी वय ठरवून दिलेलं आहे ना मंडळी, ते एकदम ॲक्युरेट वय आहे. आपण खूप वेळेच्या आत मुलांना शाळेत घालतो. त्यांच्या अंगावर खूप ओझं टाकतो. पण ज्यावेळेस ते त्यांचं जे वय आहे ना शाळेत जाण्याचं, त्या वयात ते ऑटोमॅटिकली जातात. आपण एवढं टेन्शन घेता कामा नये. आता इथं बाहेर थोडं फर्निचरचं काम चालू होतं आमच्या शेजारी, त्याच्यामुळे मी तो बाहेरचा ब्लॉक काय एवढा घेतला नाही. आता मस्तपैकी अद्वैत निघालेला आहे शाळेत. त्याने अजूनही काही टचवूड काही म्हटलेला नाहीये. अजून आमच्या मनात भीती आहे, की तो तिथे गेल्यानंतरनं म्हणतोय, की काय मला घरी घेऊन चला किंवा मला जायचं नाहीये वगैरे. तर आम्ही ते आता बघतोय वाट, की तिथे गेल्यावर त्याचं रिएक्शन काय आहे. तो मस्तपैकी निघालेला आहे स्कूलला जाण्यासाठी. त्याचं सगळं टिफिन बॅग आणि स्कूल बॅग घेऊन त्यानंतरनं त्याचे मम्मी-पप्पा म्हणजेच मी आणि त्याचे वडील आम्ही दोघंही त्याला आज फर्स्ट डेला सोडवायला गेलेलो होतो. हे बघा कसं वेट करतोय तो स्कूलला जाण्यासाठी. पटकन त्याला बसवलं गाडीवर. त्याची स्कूल काय जास्त दूर नाहीये. मला माझ्या क्लासेसमुळं आणि प्लस त्यांचं ऑफिस ह्याच्यामुळे आम्ही त्याला प्री-स्कूलला जवळच टाकलेलं आहे. लिटिल बेरी प्री-स्कूल आणि त्याचं खूप चांगलं रेकॉर्डसुद्धा आहे आमच्या एरियामध्ये. त्यामुळे खूप लोकांनी सजेस्ट केल्यामुळे मी त्याला तिथे टाकलं होतं, जे की आम्हाला कन्व्हिनियंट आहे त्याला सोडणं आणि आणणं. आता नेक्स्ट इयरपासून बघूयात आता कुठे ॲडमिशन घ्यायचंय फर्स्टपासून. पण यावर्षी तरी तो लिटिल बेरीलाच जाणार आहे. तेही त्यांनी मस्तपैकी त्यांची स्वागताची तयारी केली होती. या ज्या आहेत त्या अद्वैतच्या लास्ट इयरच्या क्लास टीचर आहेत. खूप सुंदर होत्या. त्यांनी खूप त्या कोऑपरेट केला आम्हाला. अद्वैत ॲडजस्ट होत नव्हता. त्यांनी खूप छान त्याला ॲडजस्ट करून घेतला. छान पद्धतीने आता तो शाळेत रुळला त्यांनी सगळ्याच मुलांचं छान पद्धतीने स्वागत केलं. त्यानंतरनं मुलांचे छान अशा फन ॲक्टिव्हिटीज, गेम झाले. त्याच्यात सुद्धा मुलांनी खूप जास्त एन्जॉय केलं. घरी आल्यानंतर अद्वैतने मला सांगितलं, "हा अद्वैतच्या क्लासमधली मुलं आहेत सगळी." छान पद्धतीने सगळ्यांनी हे एन्जॉय केलं. हे बघा यामध्ये आपला अद्वैत पण आहे. तर मुलांचा शाळेचा पहिला दिवस हा त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा असतो आणि पॅरेंट्ससाठी सुद्धा खूपच जास्त महत्त्वाचा असतो. तर अशा पद्धतीने अद्वैतची शाळा चालू झालेली आहे. अद्वैतचं लिटल बेरीमधलं आता हे लास्ट इयर आहे. नेक्स्ट इयर तो नवीन शाळेमध्ये जाणार आहे आणि तो एका वेगळ्या शाळेमध्ये आता कसा ॲडजस्ट होईल लेट्स सी पुढच्या वर्षी बघूयात. पण इथे तर तो छान पद्धतीने ॲडजस्ट झालेला आहे. चला तर शाळेच्या टीमचं आणि शाळेचं खूप खूप धन्यवाद. इतकं छान त्यांनी फर्स्ट डे मुलांचा अरेंज केला होता. मुलांनी खूप जास्त एन्जॉय केलं त्या ठिकाणी. अशाच पद्धतीने या सगळ्या मुलांचं पूर्ण वर्ष असं आनंदात, खेळण्यात, मजा-मस्तीत जावो आणि त्यांना शाळेची ओढ लागावी खूप जास्त आणि शाळेत जाणं मुलांना शिक्षाऐवजी मजा-मस्ती वाटावी, जसं की यावर्षीपासून अद्वैतला सुद्धा वाटतंय. तर ह्याच होप्स करते आणि ह्या सगळ्या मुलांना त्यांच्या शाळेसाठी किंवा त्यांच्या पुढच्या भविष्याच्या आयुष्यासाठी खूप 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 शुभेच्छा देते. चला तर मंडळी मग आपला ब्लॉग आवडला असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. आणि हो, जाताना खूप लोकांनी प्रश्न विचारले, की हे व्हिडिओ कालचे असतात का तुम्ही जे टाकतात? तर नाही. बऱ्याच वेळा व्हिडिओ 2 किंवा 3 दिवसांनंतर येतो एडिट होऊन. त्याच्यामुळं बऱ्याच वेळा असं होतं, की नॉन-व्हेज आयटम असला तर तो सोमवारी वगैरे पडतो. तर तो त्या दिवशीचा नसतो. कारण कुठलाच व्हिडिओ लगेच शूट करून त्याला एडिट करणं होत नाही मला कामामुळे. तर तो थोडासा 1-2 दिवस लेट पडतो. हे झालं तुमच्या प्रश्नाचं उत्तर. चला तर बाय बाय.